भाऊ माल एकदम परफेक्ट झाला, टेस्ट करून बघा. असं म्हणतो. बघू. जमायला केशव हरामखोर. अरे जर कडक माल केला धंदा कमी होईल ना. टँकरने पाणी मागवून मालात वत 1 डिसेंबर येणार आहे. कसा धंदा जोरात झाला पाहिजेत. बरोबर भाऊ. मैं झुकेगा नहीं. आईला अंगठ्या रुतायला लागल्या तर मैं झुकेगा नहीं. भाऊ 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 अच्छा भाऊ 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 काय झालं. शिकवत नाही मागणं. काय शिकावत नाही मागणं. तुला एवढी हिंमत त्याची तुला मागणं त्याच्या काय शिकवत पोलीसने आपल्या मागच्या धंद्यावर रेट टाकली. पूर्ण माल पकडला. आपले काय साथीदार पण उचलत भाऊ. अरे जग्गू मग त्यात एवढं नवीन विशेष काय भाऊ विशेष आहे म्हणून तर मी धापा टाकत आलो नेतवर. असं म्हणतो. हा ओनली विशेष नो विशेष. मै चल र चला. जमायला जा. भाऊ तुम्हाला म्हटलं होतं ना विशेष काय आहे. हेच ते विशेष आहे. आपले जे शिकवतने साथीदार पकडलेत ना त्यातला नट्टू आतमध्ये टाकलाय. त्याची आहे हे कडक आहे. मुद्द्यावर हा 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 बोला बाय. काय म्हणते भाऊ. त्यांचं जागरण आहे आज. बोकड आहे म्हणतात. बोकड जेवाय बोलवती का. जेवाय नाही भाऊ. मग आज त्यांच्या माग 7:30 म्हणून त्यांनी जागरण घातलंय. जर नट्टूच आतमध्ये असला तर लंगर कोण तोडणार भाऊ. जमायला म्हणजे मला लंगर तोडावं लागल. तुम्ही नाही भाऊ. मग नट्टूला सोडून आणाय लागन. असं म्हणतो का. हा मग पुढचं काय त्याच्या काय म्हणते. भाऊ 7:30 म्हणतात त्यांच्या माग. एकतर खानदानात पहिलं जागरण आहे त्यांचं. त्यांच्या चुलत भावाच्या गांडीला बेंड. ह्यांच्या नवऱ्याच्या पायावर वारं गेलंय. ह्यांची चुलत बहीण पळून गेली सरपंच संघ. अजून तुमचं सांगा हे काय डोक्यात कोंडा झालाय. जिथं जाईन तिथं समधी सांगते ती जागरण निघतंय जागरण. जमायला केशव लका ह्यांच्या माग तर आपल्यापेक्षा जास्त 7:30 की. टेन्शन घेऊ नको बाई. तुमचा नट्टू लंगर तोडाच्या आतमध्ये आणून देतो. फक्त पहिल्या पंक्तीला आम्हाला बसवा तेवढा. मावशी पुष्पाभाऊने आमचे शब्द दिलाय ना. तुमचा पोरगा पूजेला आणणार म्हणजे आणणार. टेन्शन घेऊ नका. अहो तुमच्या पोराची तुम्हालाच एवढी काळजी. त्याची बायको कुठे. काय म्हणते रे. अहो ती सून आहे त्यांची. त्या नट्टूची बायको छिन्नार रांड आहे म्हणते. कोणा संग पण पळून जाते. जमायला मग आता काय करायचं. ती वाघ्याला घेऊन सुद्धा आज पूजेला बसायला कमी करणार नाही भाऊ. म्हणून त्यांना एवढं टेन्शन आले. नट्टूच पाहिजेत आज पूजेला. ह्यांच्या घराची माहिती तुला एवढे कशी रे. ते भाऊ नट्टूच माझं लहानपणीपासून वॉन्डिंग आहे ना. त्यामुळे मला माझं काय आहे. या मायला दिसतो तसा नाही जग्गू. आपल्याकडे काम करतो ना म्हणून काळजी भाऊ. बर बर काळजी करू नका बाय. तुमचा नट्टू असा धरून आणतो. लंगर तोडायला असा बसावतो. ठीक आहे. मै वाके का नाही साला. अहो तुम्ही नका वाकू माया पुढं. या मायला पहिली पंगत तयार ठेवा. पुष्पा भाऊ इकडे. भाऊशी काळजी करू नका. तयारी लागा तुम्ही. आम्ही आलो. करे साहेब बोला की भाऊ. आपल्या माणसाला सोडा. कोण जमवायला. अरे कुणा म्हणजे काय. जेलमधनं बाहेर सोडा. भाऊ जमायचं नाही. शेकावतने ऑर्डर दिली आहे. ह्याला सोडून माझी नोकरी घालून टाक. काय रे तुझा जागरण गोंधळ आहे ना. हा भाऊ 3 बोकडे येते. सोडा आमच्या. तुला लय कंडेर बोकडं घ्यायचा. जरा दम खाके. मग कधी पण तळा उचलाय बोलणार का तू आपल्याला. लय मारलं भाऊ पण तुमचं नाव नाही घेतलं मी. तू काळजी करू नको. काय झालं. लय मारलंय पण तुमचं नाव नाही घेतलं भाऊ. जमायला ह्यांच्या माझ्या पोट्ट लोकांना मारलं काय रे. हो भाऊ ऐका की. अहो मारायचा विषय नाही काय. मग अहो मी नोकरी करते. अहो ही पर अर्धा एकर झालं राव. तरी अजून लगीन नाही माझं. आणि ही नोकरी जर सोडली तर माझं कसं होईल माहिती आहे का. लगीन सुद्धा व्हायचं नाही. चे मला काय सांगू नको. मी याला आता घेऊन जाणार म्हणजे जाणारच. तुझी नोकरी जाऊ नाही तर काय हो. अहो भाऊ माझं लगीन व्हायचं नाही राव.
माझ्या नोकरीचा प्रश्न आहे राव. असं म्हणतो ठीक आहे, तुझं कल्याण करून टाकतो ना. तुझा लग्नाचाच प्रश्न आहे ना? हो लग्नाचाच प्रश्न आहे. काळजी करू नको केशव. भाऊ तुम्हाला लाज वाटते का? मी काय तसलाय वय? तुला काय घ्यायचं नाही त्याला, त्याच्या लग्नाची सोय कर. जा घेऊन ये. खरंच भाऊ माझं लग्न करणार तुम्ही? पुष्पा को फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं फायर आहे मैं. शाळेला सकाळ ह्याचा चुटका लागून लागून अर्धी दाढी गेली माझी. हे केशव ये लवकर. अरे भाऊ अयो आणि माझ्यासाठी हाय शपथ. हाय ना भाऊ तुम्ही खरंच देव माणूस आहे राव. मी इतकं किती वर्ष झाले नोकरी करतो राव, टकाल झालं माझं ह्याच्यासाठीच. आणि तुम्ही आज चक्क माझं स्वप्नात आहे का काय असंच वाटायला लागलं. सोड त्याला चल. भाऊ अहो नोकरी बी सोडतो आणि ह्याला बी सोडतो आणि आता हे जेवण चढतो. काय अक्कल पिक्कल आहे का नाही रे रताळ्या? भाऊ साहेब हा? भाऊ भाऊ सोड ना, सॉरी सोड ना, सॉरी. सोड ना, चल सोड ना. चल बोला भाऊ चल मायला चल भाऊ. बे केशव हा. या संसाराला पैसे दे. भाऊ पैसे पण हा मग अयो. हा. ए हार घाल त्या गळ्यात. हार घाल हार घाल. हा. अयो भाऊ लय उपकार झाला भाऊ. जा ना तिकडं आता स्वागरातीचं बघ ना इकडं कुठं मग माझ्यावर. जातो भाऊ हा, 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 हा. घेऊन जाऊ याला. जा जाऊ. जा 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 जा. जा ना मग बघ ना पुढचा कार्यक्रम. त्या मायला सकाळ तुंबलेलं दिसतंय निवळ त्याच्या मायचा राडा. ए ए नाट्या लंगर तोडाची वेळ झाली. चल झुकेगा नाही साला. ह्या रांडच्याला अशा गोड्या घालतो की त्यानं पुष्पाचं नावच घेतलं पाहिजे. हा हवालदार सगळं पोलीस स्टेशन मोकळं. कुठे गेली सगळी? आयला वाघर बी गेली आणि शिकार बी गेली. आयला हे सालं त्या पुष्पाचंच काम असणार. हा पुष्पाच्या तर आयला असता असे करतो का नाही त्याला. ही काय शिकावत हांडगा? ह्या पुष्पाच्या हा मला हांडगा म्हणतो. अरे मी पण आता सिद्धच करून दाखवतो मी कसा मर्द आहे ती. नक्कीच आहे ना हवालदाराला काहीतरी जाळं टाकलं असेल. पुष्पाच्या बघतो त्याला. जमायला बायको आज लईच भारी दिसते तू. कोणता शॅम्पू लावलाय? वा 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 एक नंबर. गुच्चू 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 गुच्चू. सामी फिलिंग फिलिंग काय येडबीड लागलं काय फिलिंग? मला मीटिंगला जायचंय. मीटिंग फिटिंग काय नाही. अगं मग केसांना कशाला हात लावायचा माझ्या? अगं श्रीवल्ली सगळे बाहेर थांबल्यात मला मीटिंगला मला काही जायचंय. सांगू नका. अगं चला महत्वाचे कुठं चला कुठं फिलिंग फिलिंग. देवा काय ह्या बायकोला नको मला जाऊ दे ग. चला नको. अगं नको ग. अगं मीटिंग ग श्रीवल्ली. सामी इथं जमायला या बायकोच्या केसाला हात लावून चुकच केली. किती वा काढायच्या हिच्या आणि किती खायच्या. सामी इथं थांब ग. जमायला सका सगळं वावाली बायको करून दिली मला. बास का राहिलेल्या संध्याकाळी मारतो. हा झालं तुझ्या मनासारखं. बाहेरची लोक काय म्हणतात मला. ए आलो रे केशव.
सामी काय आता सीएम बरोबर एक फोटो काढा की. एवढंच वय वहिनी एक काय 10 काढू की. 10 नको, एकच फोटो पाहिजे. अरे केशव, या बायकोच्या डोक्यातनं ते खूळ गेलंच नाही. सीएम ला माझ्या पुढे वाकवायचा आणि मग फोटो काढायचा. वाकलेला फोटो काय करणार त्याचं तू? मोठी लाईट फ्रेम करून घरात लावणार. एवढा मोठा फोटो पितळाला लावून काय करायचंय? सगळ्या जगाला कळू दे माझं सामी किती मोठा आहे ते. ए केशव, मीटिंग कॅन्सल, डायरेक्ट सीएम कडे चल. येतो ग. सामी फिली. ए, तुझ्या भाऊ feeling च्या चला भाऊ चला. 2000 राहिला होता. मला पुष्पाला दाव ती बी टाकून झालाय. चाबरे हवलदार. अरे हे काय? अहो साहेब माझं लगीन झालंय आता. हे काय धुणं धुतले, अजून भांडी राहिली ती धुयाची. गाव सोडून तुम्ही एवढ्या लांब? अहो मी इथं घर जावाय झाली साहेब, जाऊ दे ती. चाबरे हवालदार, पण मला एक सांगा, तुम्ही ते आरोपी सोडलाच कस काय? अहो साहेब माझं लगीन करून दिलं राव पुष्पानी, आणि मग काय करू? जाऊ द्या, एका आरोपी गेला तरी गेला, पण माझं लगीन झालं राव. माझं जिंदगीचं कल्याण झालंय साहेब. म्हणजे पुष्पानं सगळा गोळ केलेला दिसतोय. हवालदार, तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागतंय. का हे काय? हे बघा, मला हाडगा मानलाय पुष्पा. आणि मग काय खोटं आहे दावा? हा अहो म्हणजे पुष्पा भाऊ खोटं बोलतोय. हा, तीच सिद्ध करायचंय. मी मर्दा हीच सिद्ध करायचंय. चला आता पुष्पाला पकडून लागावला. साहेब भांडी राहिली. चला चला, राहू दे ती भांडी. चला चला की पटापटा. डायरेक्ट 302. हा चल. हा ये पुष्पा. हा अरे बादशाह तू. तुम्ही पुष्पा भाऊला ओळखता होय? अरे काळीज आहे माझं ते. हा पुष्पा आहे ना, काळीज आहे माझं. हा पुष्पा, अरे बैठ बैठ इधरच, बैठ इधरच. हा हा तू काय कर रहा तू? मी त्या पोलिसाला हंडगा बोलायला माहिती ना तुम्हाला? अरे तू काय केलं माहितीये का? त्या पोलीसवाल्याला हंडगा बोलला हा. आणि त्याच्या मी बरोबर. हा, चर्चेत आहे ना आपण. मग हा माझ्या बायकोचं असं म्हणणं आहे की सीएम बरोबर फोटो काढायचा आहे. अरे मग सीएमच आहे ना. आपण कसा, पण तुम्ही माझ्या पुढे वाकलेला फोटो हवाय. ए बायकोचा बैल तू. हा ए याला आखलून दे रे, याला आखलून दे. अरे अख्खं राज्य माझ्या पुढे वागत. हा आणि तू मला असं बोलायला लागलायस. ए दे आखलून त्याला. वाकणार नाही. मी वाकू शकतच नाही. ए हाकाला ये ना. चल. मैं झोकेगा. काय रे? पुष्पा भाऊ लागलं काय? चल निघ निघ चल. मैं झुकेगा नहीं. काय तू काय करायस? आला बोलता ना तू. हा, उठा. राग नाही ना आला पुष्पा भाऊ? मला आणि राग. रागात का बोलताय एवढं? अरे केशव, मी बायकोसाठी लाता खाल्ल्या, बुक्क्या खाल्ल्या, पण मी सीएम बरोबर फोटो काढणार म्हणजे काढणार. तर तो सीएम नाही की म्हणलं फोटो काढायला? त्या सीएमने वाकून फोटो नाही दिला. तो सीएम झाला तर भाऊ मी सीएम होय. मी सीएम झाला वाकून काय, झोपून की फोटो देतो. देवा, ह्या 31 डिसेंबरला गावात दारूची बाटलीच काय, दारूच्या बाटलीचा टोपा सुद्धा सापडून देणार नाही. असाच बंदोबस्त करणार आहे मी. या 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 या. मंगल शिनू साहेब, हो आमचे अन्नदाता. अन्नदाता. अहो आम्हाला अन्नदाता म्हणता आणि एका क्षणात आमच्या पोटावर पाय द्यायला चाललाय तुम्ही. गावात गुच्छा दिसणार नाही म्हणजे काय, ही कसली गोष्ट आहे? हा अहो साहेब, खरा तर आता आमचा मोसम आहे. ह्या 31 डिसेंबरला ना सगळ्यात जास्त आम्हाला पैसा मिळतो. मंगल शिनू साहेब, तुमचं सगळं बरोबर आहे हो, पण आम्हाला बी वर तोंड द्यावं लागतं. कसं आहे माहितीये का, तुम्ही जरी वर तोंड देत असाल ना तर आम्ही तुम्हाला काही ना काही देतोय, ही लक्षात ठेवा. हा? आता ह्या मोसम मध्ये ना आमचा 10,000 लिटर माल जाणार आहे. त्याच्यामुळं ना इथं मालच माल आहे आता. पर ह्या वेळेस मला डबल हप्ता पाहिजे. दिला दिला दिला. मग मी पण माल विकून दिला. ठीक आहे, चला चला चहा पिऊन जाऊ आता घरी. चला. अरे हो हो हो,
ही गावात जरा नवीन पाखरू आलेलं दिसतंय. मी गावात जुनीच आहे, होय. पण तुमचं डोळं जरा जागेवर ठेवा. नाही डोळं माझं फिरतीवरच असते ते असू दे की. होय सर. अहो ही आपल्याला पाखरू आवडले. काय नाव आहे तुमचं? होय. तसं बोल ना ग, हे पुष्पाची पुतणी आहे. हा पुतण्या असले मग काय झालं? शेवटी बावकी किती वैर असते माहित नाही वय. ती कुठं ह्यांच्यावर लक्ष जाऊ दे तू. मी काय म्हणतोय, तुम्ही मला लय आवडता बघा साहेब. हा काय? अरे पुष्पा दिवसा काय करत नाही, रात्री जरा परत असं आहे. आपला रस्ता कुठला आहे? सॉरी. चला चला ना, मला कवा सांगायचं आहे. पण मी काय म्हणतोय पुष्पा भाऊ, जर मला CM करायचं असलं ना तर आपल्याला 100 करोड रुपये लागतील. 100 करोड? केशव, बायकोसाठी मी काय पण करतो तुला माहिती आहे. अरे 100 करोड काय, मी 200 करोड रुपये द्यायला तयार आहे. या दिवस रात्र कष्ट करेन. भाऊ आता कष्ट करायची जरूरत नाही. 31 डिसेंबरला आहे ना मंगलसुंगला 200 करोड रुपयाचा माल लागतो. त्या डील आपण केली ना तर मी झालो CM. चांगल्या कामाला मग उशीर कशाला? पटकीनं चलन मीटिंग आताच बसव, डील करून घेऊ. चला सर. जमायला टँकरनेच पाणी होतो दारोत. ठीक आहे पुष्पा, मला चांगलंच कळलंय की तू सगळ्यांचा नवरा आहे. कसं आहे, तू ह्या स्मगलिंग मधला बादशाह आहे. पैसा तुला पोच होईल. माल पण तुला पोचवाय. तरी डील पक्के. केशव, गाडी काढ. भडव्या या इकडं. किती वेळा जाशील संडास मध्ये भैर? स्वतःला चेक करतोस का काय हंडगायस का कोण नाही ती का मरदायस? हो बाई, मला हांडगा म्हण नका. मी पोलीस आहे, पोलीस. अरे तू कशाचा पोलीस? ती आधी मला ना पुष्पाचा माल पकडून दाखव, मग मी तुला मर्द समजीन. हांडगा नाही समजणार तू. हांडगा ती हांडकाचा आहेस. ह्या पुष्पाच्या म्हणजे मी 50 लाखाचा माल पकडला तर मला मर्द म्हणते सगळी. पुष्पाचा माझा डाग पुसून काढायची एवढी संधी बघूनच घेतो या पुष्पाला. सिनो, ते पुष्पा मला हांडगा म्हणलाय अख्ख्या गावासमोर. सगळं गाव मला हांडगा म्हणतंय. गावातली माणसं तर नाही, बाया सुद्धा मला हांडगा म्हणायला लागले त्या. आणि ही की पुरावा त्याचा हे बघ. अरे अरे अरे, हा पुरावा आहे काय? त्या पुष्पाला तुम्हाला सॉरी म्हणायला लावायचंय ना? सॉरी नाही, मग सॉरी नाही, मग मला मर्द म्हणायला पाहिजे सगळ्या गावासमोर. अच्छा, त्याने तुम्हाला मर्द म्हणलं पाहिजे. एवढंच नाही, मग फक्त मर्दच नाही, हा माझ्या डोक्यातली ऊ काढून तिने खाल्ली पाहिजे. तुम्हाला केसच नाही तर कुठं उकारणार ते? बरं बरं बरं, असू द्या असू द्या, म्हणायला लावतो मी ते. हे बघा भाऊ, जरा हे महत्वाचं काम आहे. काम होत राहतील, पहिलं गोड तोंड करा. ए श्रीवल्ली या. मला चहा गबस, तुझ्यासाठी आतमध्ये पोंगळ्या तळल्यात. अरे भाऊ त्या जरा सपाकच लागतोय. साखर संपली काय? काय साखर संपली? हा मी काय म्हणतोय, चहा काय फ्रीज मध्ये तळलाय काय? गार जमायला या बायकोच्या. हिला चहा गॅसवर उकळायला सांगितलं, फ्रीज मध्ये गार करून आणला. साखर टाकायला सांगितले, बुकणीचं फुळूक पाणी आणल्या. ए बायको, ए श्रीवल्ली इकडे. तोंड गोड करा. काय ग, काय चहा मध्ये साखर टाकली का नाही? सगळा सपाक बोकाचा केलाय. हा कळत नाही का तुला? 4 माणसं आल्या तर 4 माणसामध्ये त्यांना चहा वगैरे कसा द्यावा? काय आहो तुम्ही पण माझं हे करायला लागलं. इज्जत आतमध्ये पण येऊन बोलू शकत होता की तुम्ही. माझं तर तुम्हाला कधी कौतिकच नसतं. ए बायको, या मायला केशव, बायको रागवली कर. या मायला ऍडजस्ट करावं लागेल. हे काय लग्न केल्यापासून असाच कुठं झालंय. आलो रे जरा केशव यांचं. माझ्या पोंगळ्या बनतात का नाही? पोंगळ्या तुझ्या खाली पडल्या की भांडी दिली फेकून. हाय बाई, माझं तर कौतिकच नसतं. कशाला काय बी म्हणतात नाव तुझ्या. ए बायको, अगं एवढं काय पिसळायला झालं? ए बायको, असं रागाला जाऊ नको ग. काय झालं?
कशाला नावं ठेवायची मला बाहेर? घरात पण येऊन बोलू शकत होता की. अगं आता ते खरं बोलायला पण नको का? हा आता चहा सपाक झालाय तर चहा सपाक म्हणायला नको का? बरं 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 ठीक आहे. सॉरी सॉरी सॉरी. अगं सॉरी ना, सॉरी म्हणलो ना आता. भाऊचं कधी होईल ह्या तुमच्या? आम्ही आलोय महत्वाच्या कामासाठी, बघा जरा काय ते. बरं बरं भाऊचं बघून आलो. आता सॉरी म्हटलो ना तुला. ठीक आहे. हा आता मस्त चहा बनवा. आलं. स्वामी काय झालं? feeling. त्या महिला खाली हात लावला तरी तुला फिलिंग टच होत्यात काय? तुझ्या जाग्या होत्यात फिलिंग आहेत का? जुलाबाई बकाबकी येतात. अगं जाऊ दे, माहेर माणसं बसल्यात. हा नाही स्वामी फिलिंग. हो, अगं, तुझ्या फिलिंग, अगं तुझ्या फिलिंगला जाळ लावला. अगं बायको, अगं सोड गं. अयो आहे तर मग आपलीच पोंगळी व्हायची आली. या हे पोंगळा कसा आहे? बसा. काय झालं बघ? भाऊला लय उशीर लागेल. भाऊची महत्वाची मीटिंग चालू आहे. अहो भाऊची महत्वाची मीटिंग, मी बी महत्वाच्या कामासाठीच आलोय. मी काय आलतो फालतोय का? मला बोलला की मी सांगतो भाऊला. कसं आहे माहिती आहे का, मला माहिती आहे तुम्हाला आता CM बनायचंय. तुम्हाला जी 200 करोड लागायच्यात ना ते मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो. धंदा अख्खा मी बसवू शकतोय. फक्त का नाही तुमच्या भाऊला एक काम करावं लागेल. काय? शेखावतला येऊन मर्द म्हणावं लागेल आणि त्याच्या डोक्यातली एक वात त्याला खावावं लागेल, तरच हे काम होऊ शकतं 200 करोडचं आणि तुम्ही CM बनू शकताय. हं? नाही नाही, भाऊ शिकवतलं मर्द म्हणेल, हां पण वाचं काय सांगता येत नाही गाड्या. हे मग मी इथं काय करू शकत नाही. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही CM कधी बनणार नाही. तुम्ही फक्त PS बनून राहणार. जाऊ नाही दे. नाही, पैशाची गरज आहे आम्हाला. हां तुम्ही वा मोर, भाऊ संग बोलतो मी. होईल ना काम? हो हो. हां बघा पोंगळ्या माझ्या त्या. चिल डाऊन शिकवत साहेब, चिल डाऊन. सगळ्या गोष्टी आता तुमच्या मनासारख्या होणार आहेत. हाणला हेडा हाणला, असू दे असू दे. ते तुम्हाला मर्द बी म्हणणार आणि तुमच्या डोक्यातले उभे खाणार. म्हणजे पुष्पा मला आज मर्द म्हणणार. 100% म्हणणार. म्हणजे माझा हांडग्याचा जो काय डाग लागलाय तो आता पुसून निघणार म्हणायचं. एका झटक्यात ह्या क्षणात मी शब्द दिलाय तेवढा. हा? आणि एक काम करा, ह्या सगळ्या गोष्टी करा तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा. म्हणजे तुम्हाला ऐकायला रेकॉर्डिंग करून ठेवा. ठीक आहे? मोबाईल रेडी ठेवा. आला पुष्पा आला. पुष्पा शिकवत साहेब इथे बसले तर ते 2 शब्द घ्या. ए पुष्पा आईच्या गावाला ए होगाड्या भाऊ पुष्पा फक्त काय आहे माहिती का, 2च शब्द आहेत मर्द. त्याच्यामध्ये तू दर्द देऊ नको र. हा त्यांना बोल एकदा फक्त मर्द. हा परत त्याला डोक्यातले उखायला प्रश्न नाही. सर तिकडं म्हणेल म्हणेल मर्द. काय म्हणला? एक मिनिट रेकॉर्डिंग मर्द मर्द म्हणला. पुष्पा मर्द म्हणला. ते डोक्यातलं एकदा आपल्या फायदा होत असला तर काय? ते ऊ खायची ह्यांच्या डोक्यात. त्या महिला बायकोचं खाऊन खाऊन चव गेली तोंडाची. ह्याच्यात काय भाऊ आपला फायदा आहे त्यात. काय होते एवढं मटर खाल्लं ना एक तुला आली वाला रे माग सर. हा अरे ऊ खायला याच्या पुढच्या डोक्यावर केसच नाहीत की माग आहेत माग. मागच्या केसात अरे येड्या गांडीच्या इथं डोक्याच्या मागच्या केसातली होय. मला काय लागला होता वाटलं होगाड्या? अरे बुचकुड कुठे घेतो होगाड्या? आज चिमटे घेतो का रे? अरे ऊ आतमध्ये. हा शूटिंग रेकॉर्डिंग केलं का? चांगल्या सांभाळ्यात बाय. ह्याच्या वा नाही चांगल्या.
नाही श्रीवलीच्या चांगल्या आहेत. हा, असू दे तुला बायकोचं चांगलं वाटतं असू दे असू ए, दे. चला. चला भाऊ झाला. म्हणजे पुष्पा मला आज मर्द म्हणला म्हणजे मी आज मर्द झाला. मर्द झालास तुम्ही हा? पुष्पा मला मर्द म्हणला. अरे मर्द झाला म्हणून आमच्यावर काय तू पुष्पा मला मर्द म्हणला. पुष्पा मला मर्द म्हण. हे बघू काय 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 बोल मर्द मर्द म्हणला. नालाय का म्हणजे मी आता मर्द झालो म्हणजे मी मर्द झालो. बस के मग. आता गाव मला मर्द म्हणून. आज मी एकदा दम राहिला ना आपल्या ताका अंगात गप बसाव ग हा? केशव, हा भाऊ मी त्या शिकावतला मर्द म्हटलो, बरोबर केलं ना? बरोबर केलं की भाऊ. अच्छा, म्हणजे तो मर्द झाला तर मी हंडका. तसं नाही भाऊ. नाही नाही, तसंच आहे. त्याला मी मर्द म्हटलं म्हणजे मी हंडगा झालो ना. हा? नाही नाही, बरोबर आहे. तेच तेच मी हंडगा. मी तुमचा गैरसमज होतोय काहीतरी असं नाही. नाही नाही, गैरसमज कसला. आता सरळ सरळ आता माझी पाठीमागं चर्चा चालू असेल की हा कसा मर्द म्हटला, हा हांडगा झाला, ह्यो घाबरला, सगळ्याला शिकावतला घाबरला. गावात काय चर्चा होईल माझी, मी हांडगा. बायको काय म्हणेल मला? ठीक आहे, मी त्याच्या डोक्यातली ऊ खाल्ली. तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं की भाऊ. चांगलं वाटलं म्हणजे मी भिकारी. अहो तसं नाही भाऊ. मला अन्न भेटत नाही, मी उकरंड्यावरचं खातो. हा, मी हावरा आहे, मी वसाळा आहे. हा? मी त्या डोक्यातल्या वा खातो. काहीतरी भाऊ तुम्ही गैरसमज करताय. तसं नाही येणार आहे काय ती तुम्ही डोक्यातनं काढा भाऊ. तुम्हाला जास्त झाली. चला तुम्ही. नाही 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 नाही, भाऊ. मी बायकोच्या डोक्यातल्या वा खातो काढतो म्हणजे मी सगळ्या गावातल्या माणसाच्या डोक्यातल्या वा काढायच्या का? हे झालं ते बिलकुल बरोबर झालं नाही, चुकीचं झालं. ती मर्द आणि मी हांडगा. छे 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 छे. भाऊ तसं काय नाही. तुम्हाला कोण म्हणणार नाही. गैरसमज आहे तुमचा. अरे कोण नाही म्हटलं, पण माझी चर्चा तिकडे पाठीमागा चालू आहे ना. कोण करतंय? नाही नाही नाही, हे माझ्या मनाला पटलं नाही. त्या मायला बायको काय म्हणेन, गावातली माणसं काय म्हणतील. मी हांडगा हांडगा एक मर्द आहे, आत्ता दाखवतो त्याला. हो माग गावात पाय. ए भाऊ मर्द 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 हांडग्या. मर्द हा? मर्द हा? हांडग्या. अरे बिघडलं काय? ए हांडग्या. अरे ही काय झालेला? हंडग्या महाग बघ तो आलाच. ए हांडग्या. माग अरे तो काल पण हांडगा होता, आज पण हांडगा आहे आणि उद्या पण हांडगात राहणार. आणि तुझ्या डोक्यातली ती कच्ची ऊ मी खाऊ. हा, अरे मी मर्दन तू हांडगा आहे. एक मर्दाचा शिक्का या बाक असा असतो, कळलं का? नाही पुष्पा, आता तुझा माल बघ. मी कसा- काय मालाचं घेऊन बसला? तुझ्या उरा उद्या ह्याच टायमिंगला 7 वाजता तुझ्या उराव टिचून माल गावाच्या बाहेर पोच नाही केला तर नावाचा पुष्पा सांगणार नाही मी. हा, दम है तर रोक के बता हांडग्याशी का. काय झालं पुष्पा भाऊ? काय गोटे फुटल्या. कशा बँड झालं भाऊ तिथं आधीच. तुम्ही तिथं कशाला राहिलं? तुम्ही माझ्या मागा म्हणणार रे. दम है तो रोके बका हांडग्याशी का. दम है तो रोके बता हांडग्याशी का. गारे गारे शिकावत. दम है तो रोके बता हांडग्याशी का. हे गारे गारे ए गा गा. दम है तो रोके बता शिकावत. कळलं का? हा? यो मर्दाचा पप्पा, कळलं का? हांडग्या. याचा माल उद्या दारू. माहिती कशी खरंच? शिनू साहेब माहितीच होत ही खुळप जर माघारी आलं ना काहीतरी कांड करणारच आहे आणि तो त्यांनी कांड केला. अरे शेवटी तू हांडगात त्याचा माल तू नाही पकडू शकत. ह्या खुळप्याने असं का केलं? या पुष्पाच्या सिनू पण काय बी असू दे, या पुष्पाला मी माल पुचून देतच नसतो. हलवादार हवालदार चला. होय ना, त्या पुष्पाच्या हलवादार कुणाचं? अरे हवालदार असं म्हणा की मग. हाय ना, त्या पुष्पा मला मर्द म्हणला होता आधी, पण पुन्हा हाडगा म्हणला. आणि त्यानं आपल्याला चॅलेंज केलंय
काय? त्याची एक जरी दारूची बाटली सापडली तर ती माझी गुलामी करणार. त्याच्यामुळं आपण गावातला प्रत्येक माणूस चेक करायचा. उघडा नागडा उलटा पालटा करून सगळं चेक करा. त्या पुष्पावर माझा भरोसा नाही. कुठं ना कुठं ती दारू घेऊन जाईलच. तेव्हा त्या पुष्पाच्या एक सुद्धा माणूस सोडा नाही, एक गाडी सोडायची नाही. तेव्हा गाडी आली, ती गाडी थांबवा, गाडी थांबवा. साहेब साहेब काय काय नाही साहेब, हा? चाललोय घरी घरी चाललोय. दारू बिरू आहे काय गाडीत? घरी तरी हो चेक करा माग. अहो नाही साहेब, बघताय काय अहो नाही आहे साहेब, का काय बघा दारू. नाही साहेब. पुष्पावर अजिबात भरोसा नाही. हो, नाही नाही जाऊ दे. नाही काय साहेब, बघा दुसरी गाडी हे गाडी गाडी चेक करा, गाडी चेक करा. होय बघा दारू आहे का बघा, दारू आहे का माग बघा. होय दारू बिरू आहे का रे गाडीत? काय नाही काय नाही, वाडा चालवलं. नाही साहेब, झाड आहे ती झाड. हे लाल चाल. नाही चालत कोणाचं इथं चालतो फक्त पुष्पा. नाव सगळीकडे फक्त पुष्पा पुष्पा पुष्पा. ओ हे, काय करावं? कुठं ना कुठं तरी दारू घेऊन जाणारच हे पुष्प. हे काय करतोय? नाही चेक कर. हा चला रे लवकर. पुष्पा काय झालं केशव? एवढ्या धापा टाकता झालं का? गावाच्या बाहेर माल नेणं शक्य नाही. का? लय कठीण आहे पुष्पाभाऊ. तो सापासारखा कुत्र्यासारखा शिकवत आडवा आलाय. प्रत्येक माणूस उघडा नागडा करून चेक करतोय. ते प्रत्येक गाडी घोडा समजा आम्हाला सुद्धा चेक केलं. विचारा परवाना केलं नाही चेक. डोकं बंद पडलंय नुसतं. काय तरी केलं पाहिजे पुष्पा, काय तरी केलं सारखा आडवा येतोय, सारखा आडवा. त्याच्या आईच्या गावात दारू होती त्या शिकावतच्या. पुष्पाभाऊ तुम्हालाच पर्याय काढायला लागतोय काहीतरी मार्ग. टेन्शन घेऊ नका. आपला शेवटचा पर्याय हत्यार काढा. सगळ्या पंटर लोकांना घेऊन जा. सगळ्यांना साड्या घाल. धर्माची दारू हस्तांडाच्या धर्मात वत आणि साड्या घालून जावा. बॉर्डर क्रॉस करा. एक नंबर पुष्पाभाऊ. डोकं वापरलं तुम्ही. एक बघता काय कामाला लागा. प्रत्येक पंटर लोकांना बोलवा. साड्या पिढ्या तीर्थांची धर्म घ्या. चला मैं झुकेगा नहीं साला. पुष्पा 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 दारूवाला. नाही चालत कोणाचं इथं चालतो फक्त पुष्पा. नाव सगळीकडे फक्त पुष्पा पुष्पा पुष्पा. भाऊ. अरे उंदराने तोंडाच्या असं रस्ते जाऊ नको. एकतर मला अटॅकचा बीपीचा रस आहे. तू काय रे? अगं रांड रांग केली का? भाऊ आपलीच पंटर लोक सारे समजी तयार आहे. बर 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 ठीक आहे. अरे मग वाट कसली बघताय? भाऊ पण एक राडा आहे. काय झालं राडा? प्रॉब्लेम असा हा. आहे की प्रत्येक कानाकोपऱ्याने शिकवतनी पोलीस बंदोबस्त केलाय. गावात शिरायचा एकच मार्ग शिल्लक आहे. कोणता? इशीपासना एसीफस ना. तिथं पण शिकवत स्वतः उभा या. एक काम करा. शिकावतला चकवा द्यायचा ना. केशव ड्रम घेऊन मोकळं पुढे जा. शिकावतने तुझ्याकडे बघितलं की त्यांच्या डोळ्यात चटणी टाकायची आणि तुम्ही बॉर्डर क्रॉस करायचे. कळलं का? ओके बॉस भाऊ. मग दाखव आपली ताकद त्या शिकावतला. चला जा. भाऊ टेन्शन घेऊन माल पोच होणार. चला रे. तुमच्याकडे बघून टेन्शन येते मला. अरे तो कुठे गेला? अरे जा ना. ह्या पुष्पाच्या अरे कुठलं माल घेऊन जात असली हवलदार? रस्ता दुसरा तर नाही ना कुठं गावात ना? कुठं रस्ता आहे दुसरा जावा? माणसं पर आता कामाला चालली सकाळ सकाळ उजडत आलं पार. अहो इथं डोळं फुटायची वेळ झाली साहेब. रात भरलं राव वाट बघून बघून. नाही 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 हवलदार लक्ष द्या, लक्ष द्या हवलदार. मागं कोण राहतं? थांबा, थांबा. अरे धर 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 त्याला धर. आणि इकडं इकडं घेऊन ये इकडं. चल. घेऊन ये कोण आहे बघू. हा ना 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 बघा ड्रम घेऊन चाललाय कुठं? इकडे पुढे पुढे. हा अरे हा तर केशव ना पुष्पाचा राईट हँड. हो 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 साहेब तीच आहे. काय घेऊन चाललाय? हा ती पुष्पाभाऊचा माल आहे. पुष्पाचा माल आणि गावात आयला म्हणजे पुष्पा म्हणला होता माझी बाटली गवती का बघा. पण इथं साखा ड्रम सापडलाय आता पुष्पाचा. म्हणजे पुष्पा गवला आपल्याला. आता पुष्प मला मर्द म्हणणार. हवलदार लक्ष ठेवा. ह्याच्यावर लक्ष ठेवा. चांगला पुरावा सापडलाय आपल्याला. एवढा मोठा ड्रम सापडला. ओ बाई थांबा.
बाई तुम्हाला कळलं अहो मी मर्द झालो हे बघा पुष्पाची दारू मी पकडली बरं झालं साहेब तुम्ही खूप चांगलं काम केलं हो. अहो तुमचा संसार उद्ध्वस्त होता होता वाचवला मी हे पुष्पाचा एवढा मोठा ड्रम पकडलाय आता पुष्पाला सुट्टी नाही होय, होय, साहेब. तुमच्या पुढल्या वाटचालीला माझ्या लय शुभेच्छा. हा. साहेब होय होय हो बाई अहो हे का पुष्पाचा माल पकडलाय तुम्ही पुष्पाची दारू पकडली मग हवलदार साहेब माझा नवरा मला रोज दारू पिऊन मारायचा हा बघा ऐका. बाई जावा तुम्ही हागायला जावा जावा गड्यातच पडती साहेब तुमच्या आईला माझ्या पुढं नाही हो बाई बघा तुमचा संसार वाचवला ह्या पुष्पाची दारू मी हुडकून काढली हो बाई अहो हे का आता मी मर्द झालोय पुष्पाचा माल सापडलाय हो साहेब उरटा राव किती वेळा सांगू बाया सांडसला जायचा वेळ झालाय राव हा हो हो बाई अयो का पुष्पाची दारू पकडली आता मला सगळं गाव मर्द मानणार आहे अरे ओय, माझं काय करताय? आता उठा 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 हवलदार सांभाळा ह्यांना अहो बाई अहो हे बघा ना हे काय केलंय ती बघा हा? हा मग अहो बाई तुम्ही किती धरताय आता पायी जावा 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 थँक्यू आय लव्ह यू अरे बाई सारखं वाटत होतं का हवलदार आयला बाईच आहे की आय लव्ह यू म्हणली काय साहेब तुम्हाला मला नाही तुम्हाला म्हणली असेल थांबा इथं ह्याच्यावर लक्ष द्या अरे हे जाऊ दे प्रेशर आला दिसते साहेब जाऊ दे नको डोक्याला घाल तिथं ओ बाई ह्याच्यामध्ये पुष्पाची दारू पकडली आम्ही मर्दाचं काम केलं बघा तुम्ही साहेब हवलदार मला कोणीतरी मर्द म्हणलंय म्हणजे मी मर्द झालो काय बघताय साहेब बघायचं तर माझ्याकडे टाकला अहो बाई तुमचा कोकिळेचा आवाज आणि तुमची नाजूक कंबर बघूनच फिदा झाली मी नुसतं कंबरच आवडली मी नाही का आवडली अहो बाई तुमचं सगळंच आवडलंय मला तर होय का मग माझ्यासाठी काय करचाल अहो तुमच्यासाठी काय पण करीन बाई मी होय का थोडं संडाचं पाणी पिता का यातलं अहो सांडायचंच काय तुमचं विपिन की जरा थोडस घ्या साहेब हायला धोका झालाय धोका काय झालं अहो ही माझं चाटून बघा की काय अहो ही चाटून तर बघा काय अहो बघा तुम्ही चाटून अहो ही बायका नव्हत्या गडीच होत आणि हा गाजा टाळमाला दारू भरून यांनी पार्सल पोचावली अरे ती केशव कुठे गेला अहो साहेब ते बी गेला पळून काय करावं आता हे ड्रम बी मोकळे म्हणजे पुष्पनम केशवने आपल्याला फसवले चल लवकर ती म्हणते बांगड्यावर बांगड्या अरे बांगडा नाही रे तू म्हणतोय माझ्या मनगटात दम आहे दम अयो साहेब ती तुम्हाला हाडगा म्हणते हाडगा साब रे तो हांडगा नाही म्हणत मग तो माझ्या कामाचं कौतुक करतोय कौतुक अयो कौतुक असलं कौतुक पहिल्यांदाच बघतोय साहेब मी ती म्हणते तुमच्याला घोडा लावला घोडा लावला अरे त्यानं मला नाही घोडा लावला आता मीच त्याला कसा घोडा लावतो ती बघ पुष्पा हा तू म्हणाला होता तुझा माल सापडला तर तू माझी गुलामी करशील हे बघ तुझ्या डब्यात दारू सगळ्या गावात पार्सल केली तो डबा दारूचा मला सापडलाय ए शिकावत पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या नेशनल नहीं इंटरनेशनल है बूम शिकावत हाच तो संडाचा डबा अरे तू हंडगाचा आहे हंडगा आणि हंडगाच राहणार अयो
चला रे. ती बाई सुद्धा आम्हाला बोलून गेली. चल रे चला. साहेब खरंच तुम्ही आहे का व? का तर अहो, तसं नाही. पुष्पा 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 दारूवाला 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 नाही चालत कोणाचं इथं चालतो फक्त पुष्पा नाव सगळीकडे फक्त पुष्पा पुष्पा पुष्पा